कवी असतो त्या घरात असणाऱ्या बायकोला कवीचं खूप काही सोसावं लागतं. म्हणजे एखादी पहिली कविता झाली, 4 ओळी झाली की पटकन पहिला श्रोता कोण, तर त्याची बायको असते. बायको म्हणली हा हाय बरं आहे, मग तो बाहेर काढतो. अशा पद्धतीनं आणि एका घरामध्ये या कवीच्या कवितांना बायको कंटाळते आणि नवऱ्याच्या विरोधात डायरेक्ट कोर्टात केस टाकते. जज साहेबांसमोर जेव्हा म्हणणं मांडण्याची वेळ येते तेव्हा ती बायको म्हणते की जज साहेब, दररोज यांच्या 2-4 कविता ऐकाव्या लागतात. जज साहेब, दररोज यांच्या 2-4 कविता ऐकाव्या लागतात. पोरं बी भाकरीऐवजी कविताच खायला मागतात. घरात सगळीकडं कागदच कागद, मी स्वयंपाक तरी कुठं करू. घरात सगळीकडं कागदच कागद, मी स्वयंपाक तरी कुठं करू. मी जरा बसले निवांत की ह्याचा पट्टा होतो सुरू. मला कविता आणि पोरीला कादंबरी म्हणतो येडा. मला कविता आणि पोरीला कादंबरी म्हणतो येडा. घराचं नाव संमेलन आणि पोराचं नाव धडा. अहो परवा म्या जराशी भाजी तिखट केली, परवा म्या जराशी भाजी तिखट केली तर ह्या पट्ट्यानं माझ्या माहेरावरच कविता केली. म्हणून म्हणते जज साहेब, तमाम गवावर सबूतों को मद्देनजर रखते हुए ह्याची कवितेची डायरी जाळून टाका. ह्याची कवितेची डायरी जाळून टाका आणि ते नसल बसल कायद्यात तर मला बहिरं करून टाका. मला बहिरं करून टाका. मला बहिरं करून